नमस्कार. न्यूज ढंकामध्ये मी सुदर्शन सुर्वे आपले स्वागत करतो. मुंबईच्या दादरमधील प्लाझा सिनेमाजवळ सोमवारी सकाळी घडलेला बेस्टचा भीषण अपघात संपूर्ण शहराला हादरवून गेला. सकाळी 9:30च्या सुमारास गर्दीच्या वेळेत बेस्टची 463 क्रमांकाची इलेक्ट्रिक बस अचानक नियंत्रणाबाहेर गेली आणि क्षणार्धात अनेक वाहनांना चिरडत पुढे गेली. या दुर्घटनेत 2 जणांचा मृत्यू झाला, अनेक जण जखमी झाले आणि पुन्हा एकदा एक प्रश्न मुंबईकरांच्या मनात उभा राहिला. नेमकं काय सुरू आहे? कारण हा अपघात एकमेव नाहीये. गेल्या काही वर्षात बेस्टच्या इलेक्ट्रिक बसच्या अपघातांची मालिका पाहिली तर हा केवळ योगायोग म्हणणं कठीण वाटतं. कुर्ला, भांडूप, दादर आणि इतर काही भागांमध्ये झालेल्या घटनांनी लोकांच्या मनात भीती निर्माण केली आहे. प्रत्येक वेळी चौकशीची घोषणा होते, काही दिवस चर्चा होते आणि मग विषय थंडावतो. पण पुन्हा एखादी बस नियंत्रणाबाहेर जाते आणि पुन्हा निष्पाप लोकांचा जीव जातो. दादरमधील प्लाझा परिसर हा मुंबईतील सर्वाधिक वर्दळीच्या भागांपैकी एक आहे. प्लाझा सिनेमा, कोतवाल गार्डन, दादर स्टेशन, कबूतरखाना, शिवाजी पार्ककडे जाणारी वाहतूक, फेरीवाले, टॅक्सी स्टँड, बस थांबे, पादचारी यामुळे हा परिसर दिवसभर गजबजलेला असतो. अनेक ठिकाणी फुटपाथवर चालण्या इतकी जागा नसते. अशा परिस्थितीत एखादी मोठी बस नियंत्रणाबाहेर गेली तर त्याचे परिणाम किती भयानक असू शकतात याचा अंदाज या अपघाताने दिलाय. लोकांच्या प्रतिक्रियांकडे पाहिले तर अनेक गंभीर मुद्दे समोर येतात. सर्वप्रथम चर्चेत आहे तो इलेक्ट्रिक बसचा मुद्दा. अनेक नागरिकांचे म्हणणे आहे की इलेक्ट्रिक बस अपघातांमध्ये वारंवार का दिसते. कुर्ल्यातील भीषण अपघातानंतर हा प्रश्न विचारला गेला होता. भांडूपमध्येही अशाच प्रकारच्या घटना घडल्या. आता दादरमध्ये पुन्हा इलेक्ट्रिक बस नियंत्रणाबाहेर गेल्याचं समोर येतंय. त्यामुळे या बसच्या तांत्रिक क्षमतेची, ब्रेकिंग सिस्टीमची, सॉफ्टवेअर कंट्रोलची आणि देखभालीची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. अर्थात केवळ इलेक्ट्रिक असल्यामुळेच अपघात होतात का असा निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. पण जेव्हा एकाच प्रकारच्या वाहनांबाबत वारंवार प्रश्न निर्माण होतात तेव्हा चौकशी अधिक सखोल व्हायला हवी. पूर्वीच्या बेस्टच्या लाल बस येताना दूरवरून कळायचं. इंजिनचा आवाज, कंपन, गडगडाट यामुळे पादचारी सावध व्हायचे. पण इलेक्ट्रिक बसचं तसं नाहीये. या बस तुलनेने खूप शांत असतात. त्यामुळे गर्दीच्या भागात अनेकदा बस अगदी जवळ आल्याशिवाय त्याची चाहूल लागत नाही. दादरसारख्या भागात तर परिस्थिती आणखी गंभीर होते. प्लाझा, कबूतरखाना, स्टेशन परिसर, कोतवाल गार्डन, फेरीवाले, टॅक्सी स्टँड, हजारो पादचारी, आधीच गोंधळ आणि गडबड. त्यात जर मोठी बस कमी आवाजात येत असेल तर पादचाऱ्यांना प्रतिक्रिया देण्यासाठी मिळणारा वेळ कमी होतो का हा प्रश्न आता विचारला जाऊ लागलाय. विशेष म्हणजे अनेक नागरिकांचे म्हणणे आहे की इलेक्ट्रिक बसचे हॉर्नही पुरेसे प्रभावी वाटत नाही. पूर्वीच्या बेस्ट बसचा भोंगा दूरवरून ऐकू यायचा. आजही अनेक जण जुन्या बसच्या त्या दमदार हॉर्नची आठवण काढत आहेत. कारण मुंबईसारख्या गर्दीच्या शहरात कधी कधी आवाज हा देखील सुरक्षेचा महत्वाचा भाग असतो. इथे आणखी एक अत्यंत महत्वाचा मुद्दा समोर येतो आणि तो म्हणजे वेटलिस्ट पद्धतीने चालवण्यात जाणाऱ्या इलेक्ट्रिक बसचा. अनेक नागरिक सोशल मीडियावर आणि सार्वजनिक चर्चांमध्ये हा प्रश्न उपस्थित करत आहेत की वारंवार अपघातांमध्ये चर्चेत येणाऱ्या बसची स्वतंत्र तांत्रिक तपासणी नेमकी किती वेळा केली गेली. लोकांचा सरळ प्रश्न आहे, जर या बस पूर्णपणे सुरक्षित असतील तर पुन्हा पुन्हा अशाच घटना का घडत आहेत. या बसची ब्रेकिंग सिस्टीम, स्टीअरिंग कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट, सॉफ्टवेअर सिस्टीम, सेन्सर्स आणि इतर सुरक्षा विषयक यंत्रणांची स्वतंत्र तपासणी झाली आहे का? अपघातानंतर त्या बसमधील इलेक्ट्रॉनिक डेटा, कंट्रोल सिस्टीम आणि वाहनांच्या हालचालींचे रेकॉर्ड तपासले जातात का? या तपासण्यांचे निष्कर्ष जनतेसमोर का येत नाही? त्याहून महत्वाचा प्रश्न म्हणजे या इलेक्ट्रिक बस रोज डेपोतून बाहेर पडण्यापूर्वी किती काटेकोर तपासल्या जातात. ब्रेक, स्टीअरिंग, बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीम, कंट्रोल युनिट आणि सुरक्षा यंत्रणांची तपासणी नियमितपणे केली जाते का, की बस थेट रस्त्यावर उतरते? गेल्या काही वर्षात इलेक्ट्रिक बसशी संबंधित अनेक अपघात झाले, पण त्यानंतर नेमक्या कोणत्या सुधारणा करण्यात आल्या? कोणत्या कंपनीला नोटीस देण्यात आली? कोणत्या बसची अतिरिक्त तपासणी करण्यात आली? कोणती प्रणाली बदलण्यात आली? या प्रश्नांची उत्तरे जनतेला मिळालेली नाहीयेत. हे लक्षात घेतले पाहिजे की कोणत्याही कंपनीवर किंवा वाहनांवर दोषारोप करण्यापूर्वी अधिकृत चौकशी आवश्यक असते. मात्र जेव्हा एकाच प्रकारच्या बसबाबत वारंवार प्रश्न उपस्थित होतात तेव्हा त्या वाहनांची, त्यांचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांची, देखभाल व्यवस्थेची आणि सुरक्षाविषयक प्रक्रियेची स्वतंत्र व पारदर्शक चौकशी होणे आवश्यक ठरते. कारण प्रत्येक वेळी दोष फक्त चालकावर टाकून विषय संपवणे हा उपाय ठरू शकत नाही. लोक आणखी एक महत्वाचा मुद्दा उपस्थित करत आहेत, चालकांचे प्रशिक्षण. बेस्ट प्रशासन सांगते की चालकांना प्रशिक्षण दिले जाते, मात्र प्रत्येक परिस्थितीत अनेक चालक कंत्राटी स्वरूपात काम करत असल्याचे आरोप वारंवार केले जातात. काही कामगार संघटनांचे म्हणणे आहे की चालकांना पुरेशी विश्रांती मिळत नाही. सकाळी ड्युटीला आलेला चालक ओव्हरटाईम करत रात्रीपर्यंत बस चालवत असतो. मुंबईच्या प्रचंड वाहतूक तणावात, सततच्या हॉर्नमध्ये, गर्दीत आणि दबावाखाली वाहन चालवताना थकवा हा मोठा धोका ठरू शकतो. जर चालक सलग भरपूर तास वाहन चालवत असेल तर त्याचा परिणाम प्रतिक्रिया देण्याच्या क्षमतेवर होणारच आहे. अशा परिस्थितीत एका क्षणाचा अंदाज चुकला
तरी परिणाम जीवघेणा ठरू शकतो. तिसरा मुद्दा म्हणजे बसचा वेग. मुंबईसारख्या शहरात विशेषतः दादर, कुर्ला, भायखळा, परळ, भांडूप, अंधेरी यासारख्या गर्दीच्या भागात बसचा वेग मर्यादित ठेवण्याची मागणी जोर धरत आहे. अनेक नागरिकांचे मत आहे की शहरातील इलेक्ट्रिक बसचा 40 किमी प्रति तास वेग मर्यादेवर लॉक केले पाहिजे, कारण शहरातील वाहतूक परिस्थिती आणि पादचाऱ्यांची संख्या पाहता त्यापेक्षा अधिक वेग धोकादायक ठरू शकतो. चौथा मुद्दा म्हणजे बस मार्गांचे नियोजन. दादर परिसरात अनेक ठिकाणी रस्ते अरुंद आहेत. गोल देऊळ, कबूतरखाना, स्टेशन परिसर, सिद्धिविनायकडे जाणारे रस्ते, टॅक्सी स्टँड, फेरीवाले यामुळे जागेची कमतरता असते. अशा भागांमध्ये मोठ्या आकारच्या इलेक्ट्रिक बस वळवताना चालकांना अक्षरशः कसरत करावी लागते. काही ठिकाणी बस मागे घेण्यासाठी पराकाष्ठा लागते. अशा परिस्थितीत एखादी चूक मोठ्या दुर्घटनेत बदलू शकते. पाचवा आणि कदाचित सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फुटपाथ आणि अतिक्रमणे. दादरमध्ये अनेक ठिकाणी पादचाऱ्यांना फुटपाथवरून चालता येत नाही. फेरीवाल्यांमुळे किंवा इतर अडथळ्यांमुळे लोक रस्त्यावरून चालतात. परिणामी वाहन आणि पादचारी यांच्यातील अंतर कमी होते. बस नियंत्रणाबाहेर गेली तर थेट पादचाऱ्यांवर त्याचा परिणाम होतो. आता कुर्ला अपघाताची आठवण काढूया. कुर्ल्यातील दुर्घटनेनंतर संपूर्ण मुंबई हादरली. अनेक वाहनाचे नुकसान झाले, नागरिक जखमी झाले आणि बस नियंत्रणाबाहेर गेल्याच्या चर्चा रंगल्या. त्यावेळी चालक प्रशिक्षण, वाहनांची तांत्रिक स्थिती आणि व्यवस्थापनाची जबाबदारी यावर प्रश्न उपस्थित झाले. भांडूपमध्ये अशाच प्रकारे बस अपघाताची घटना घडली. प्रत्येक घटनेनंतर चौकशी झाली, अहवाल आले, पण सामान्य मुंबईकरांच्या मनातील प्रश्न कायम राहिले. कुर्ल्यात अपघात झाला, मोठी चर्चा झाली, चौकशीचे आदेश देण्यात आले. भांडूपमध्ये अपघात झाला, पुन्हा चौकशीची घोषणा झाली. आता दादरमध्ये 2 निष्पाप जीव गेले, पण सामान्य मुंबईकरांना आजही माहिती नाही की त्या आधीच्या चौकशीचे पुढे नेमकं काय झालं. त्या अहवालांमध्ये नेमकी कारणं काय नमूद करण्यात आली होती. चालकाची चूक होती का? तांत्रिक बिघाड होता का? देखभालीत त्रुटी होत्या का? प्रशिक्षणात कमतरता होती का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या अहवालांमधील शिफारशींपैकी किती प्रत्यक्षात राबवण्यात आल्या. प्रत्येक अपघातानंतर चौकशी समिती नेमली जाते, अहवाल तयार होतात, फायली भरल्या जातात आणि काही दिवसांनी विषय थंडावतो. पण जर त्या चौकशीमधून धडे घेतले गेले असते तर आज पुन्हा तेच प्रश्न का उभे राहत आहेत. मुंबईकरांना आता फक्त चौकशीची घोषणा नको आहे, त्यांना हा निकाल हवाय. जबाबदार कोण, चूक कुठे झाली, कोणावर कारवाई झाली आणि भविष्यात अशी घटना टाळण्यासाठी काय बदल करण्यात आले हे लोकांसमोर यायला हवं. कारण चौकशी अहवाल जर फक्त कपाटात धूळ खात पडणार असतील तर प्रत्येक नवीन अपघातानंतर आणि आपण पुन्हा त्याच प्रश्नांपासून सुरुवात करत राहणार आहोत. जर प्रत्येक मोठ्या अपघातानंतर तेच प्रश्न पुन्हा विचारावे लागत असतील तर याचा अर्थ समस्येच्या मुळाशी अजून पोहोचलेला नाहीये. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, इलेक्ट्रिक बस डेपोतून बाहेर पडण्यापूर्वी त्यांची तपासणी किती काटेकोर केली जाते? ब्रेक, स्टिअरिंग, कंट्रोल सिस्टीम, बॅटरी मॅनेजमेंट, सॉफ्टवेअर, डायग्नोस्टिक्स यांची रोज तपासणी होते का? चालकाची वैद्यकीय तपासणी होते का? त्याला पुरेशी विश्रांती मिळते का? त्याच्या कामाच्या तासांवर नियंत्रण आहे का? गर्दीच्या भागात मोठ्या बस पाठवताना जोखीम मूल्यांकन केले जाते का? हे प्रश्न केवळ सोशल मीडियावरील चर्चा नाही आहेत. हे प्रश्न आता सार्वजनिक सुरक्षेशी संबंधित आहेत. दादरमधील आजचा अपघात हा केवळ एका चालकाची चूक, एका बसचा बिघाड किंवा क्षणाचा अपघात म्हणून विसरून चालणार नाही. कारण प्रत्येक अपघातानंतर 2 गोष्टी कायम दिसतात, मृत्यू आणि प्रश्न. मुंबईकरांना आधुनिक बस हव्या, पर्यावरणपूरक वाहतूक हवी आहे, पण त्याचबरोबर सुरक्षित प्रवासही हवा आहे. जर नवीन तंत्रज्ञानामुळे किंवा व्यवस्थेतील त्रुटींमुळे लोकांचा जीव धोक्यात जात असेल तर त्याची कठोर चौकशी आणि आवश्यक सुधारणा होणे आवश्यक आहे. आज दादरमध्ये 2 जीव गेले. उद्या अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी फक्त शोक व्यक्त करून चालणार नाहीये. जबाबदारी निश्चित करावी लागेल, चौकशी निष्कर्ष सार्वजनिक करावे लागतील आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुंबईकरांचा विश्वास पुन्हा मिळवावा लागेल. कारण रस्त्यावर धावणारी बस ही लोकांची सेवा करण्यासाठी असते, लोकांच्या जीवाशी खेळण्यासाठी नाही. या संपूर्ण प्रकरणाबाबत तुमचं मत काय आहे? या वाढत्या अपघातांसाठी नेमकं कोण जबाबदार आहे? चालक, व्यवस्थापन, तांत्रिक बिघाड की संपूर्ण व्यवस्था? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. मी सुदर्शन सुर्वे. अशा ठोकठोक सनसणीत विश्लेषणासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. पुन्हा भेटू एका नव्या विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.